नमस्कार, माझ्या आनंद विश्वात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मशरूमची चमचमीत भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मशरूम छान स्वच्छ करून घेतले, धुवून घेतले आहेत. त्याला थोडंसं कणिक लावलं की ते छान स्वच्छ होतात. आणि यानंतर मी अगदी अर्धा चमचा तिखट आणि म्हणजे चमचा मीठ आणि थोडंसं जिरेपूड घेऊन त्या सगळ्या मशरूमला मी लावून घेतलं आहे. तर हे सगळं आपल्या आवडीनुसार असं तुम्हाला किती तिखट लागतं, तुम्हाला किती काय लागतं आणि ती भाजी किती आहे ह्यावर ते सगळं अवलंबून असतं. आणि त्याला मग ते सगळं आपण हाताने छान लावून घेतलेलं आहे ते सारण अगदी आणि असं छान त्याला मॅरिनेट म्हणतो तसं केलंय आपण. त्यानंतर पॅनमध्ये जे काही तुम्ही घेतलं असेल भांडं त्यात छान तेल टाका. थोडंसं माझ्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं तूप किंवा बटर टाकलं तरी चालेल आणि त्यात ते जे आपण बॅटर बनवलं होतं ते सगळं आपण त्यात छान फ्राय करणार आहोत. होतं काय की ती मशरूमला जरा पाणी सुटतं त्याच्यामुळे ते पाणी आपण सगळं ॲब्झॉर्ब त्याला झालं पाहिजे ह्या दृष्टीने ते आपण फ्राय करू आणि ते फ्राय केल्यामुळे त्याची चव पण खूप छान येते आणि पाणी त्यातलं सगळं कमी होऊन जातं म्हणजे मच्छीमध्ये पाणी असतं भरपूर. त्यानंतर त्यावर 5 मिनिट झाकण ठेवायचं आणि त्याला छान झाकण काढून नंतर थोड्या वेळाने परतवून घ्यायचं. यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल किंवा हे आपल्या आवडीप्रमाणे असतं. तुम्हाला तेल थोडं जास्त लागलं तर जास्त घालू शकता आणि त्यानंतर थोडंसं अर्धा किंवा 1 चमचा तूप किंवा बटरही तुम्ही घालू शकता. त्यामुळे भाजीला छान चव खूप चांगली येते. ते थोडंसं बटर मेल्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यानंतर यात थोडंसं जिरं, कलमीचे काही तुकडे, हिरवी वेलची आपण टाकणार आहोत. त्यामुळे भाजीला छान सुगंध येतो. हे थोडं परतून घ्यायचं. यानंतर आपण एक कांदा मी कापून टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा. सोनेरी रंगावर आपण त्याला परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे. हा पण मी एक घेतला आहे. जशी तुमची भाजीची जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. तर हा टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट टाकायची. ती पण छान आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 किंवा 1.5 चमचा तिखट, धण्याचं पूड आणि जिऱ्याचं पूड हे पण प्रमाण मी 1 चमचा घेतलेलं आहे. ते आपण आता त्यात टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. हे छान मंद आचेवर सगळं परतून घ्यायचं. फार मोठा जर गॅस ठेवला तर ते मसाले जळायची भीती जास्त असते. त्यामुळे मंद आचेवर छान त्याला होऊ द्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतत राहायचं. त्यानंतर लगेचच आपण त्यात ते परतून घेतलेले मशरूमचे तुकडे टाकणार आहोत. हे पण सगळं मंद आचेवर आपण परतून घेणार आहोत. आपल्या भाजीला छान तेल सुटलं आहे आणि खूप छान ग्रेव्ही दिसते आपल्या भाजीची. याप्रमाणे असं मंद आचेवर ही भाजी होऊ द्यायची. त्यानंतर आपण लगेच थोडीशी दुधावरची साय किंवा मलाई ज्याला म्हणतो आपण ती टाकणार आहोत. त्यामुळे भाजीचा जो रिचनेस असतो तो वाढतो आणि भाजीला छान चव पण चांगली येते. हे पण आपण छान मंद आचेवर परतून घेणार आहोत. बघा मैत्रिणींनो, आपली अशी चमचमीत मशरूमची भाजी तयार आहे. खूप छान सुगंध दरवत आहे. मला असं म्हणायचं की तुम्ही पण एकदा ही ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे तुमची भाजी. चला मग परत भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. यामध्ये थोडंसं पाणी टाकून जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. कारण ग्रेव्ही जर घट्ट झालेली असेल असं वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं
आणि आपली भाजी परत थोडीशी मंद आचेवर होऊ द्यायची. चला तर मग. बघा मग आता तुम्ही पण करून आणि मला नक्की सांगा, कशी झाली तुमची भाजी. माझ्या आनंद विश्वात असेच सामील होत जा. धन्यवाद.